मंडळी, होळी हा रंगाचा आणि उत्सवाचा सण भारतभर वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो. प्रत्येक राज्याची होळी साजरी करण्याची परंपरा वेगळी असते, पण त्यामागचा संदेश मात्र एकच: वाईटावर चांगल्याचा विजय आणि आनंदाचा उत्सव. भगवान श्रीकृष्णानं रंग टाकण्याची संपूर्ण परंपरा मथुरेतून सुरू केली असं मानलं जातं. उत्तर प्रदेशातील मथुरा, वृंदावन आणि बरसाना येथे लठमार होळी खेळली जाते. इथे स्त्रिया पुरुषांना काठ्यांनी म्हणजे लाठ्यांनी मारतात आणि पुरुष ढाल वापरून स्वतःचा बचाव करतात. हा अनोखा प्रकार श्रीकृष्ण आणि राधेच्या प्रेमकथेशी जोडला जातो. याशिवाय होळी मिलन नावाने लोक एकत्र येतात, गाणी गातात आणि एकमेकांवर गुलाल उधळतात. हा उत्सव अनेक आठवडे चालतो. येथे फुलांची होळी खेळली जाते, जिथे फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जातो. शिवाय पश्चिम बंगालमध्ये डोल जत्रा म्हणून ही होळी ओळखली जाते. अत्यंत पारंपरिक आणि भक्तिमय पद्धतीने होळी साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्ण आणि राधेच्या मूर्तीची मिरवणूक सुद्धा काढली जाते आणि भक्तगण रंगाचा वापर करून उत्सव साजरा करतात. हरियाणामध्ये धुलंडी हा सण मोठ्या जोरात साजरा केला जातो. येथे खास करून भाऊ बहिणीच्या नात्यावर आधारित परंपरा आहे, जिथे विवाहित बहिणी आपल्या भावांना रंग लावून मस्ती करतात आणि भाऊ त्यांना भेटवस्तू देतात. गोव्यात होळीला उक्कुली म्हणतात. येथे लोक पाण्यात खेळतात, एकमेकांवर रंग उधळतात आणि खास संगीत, नृत्य आणि परंपरागत गाणी गाऊन सण साजरा करतात. वसंत ऋतूचं आगमन आणि निसर्गातील नवचैतन्य याचेही प्रतीक असलेल्या होळी सणाला लोक एकमेकांवर रंग उधळतात, पाणी खेळतात, नाचतात, गाणी गातात आणि खास होळीच्या पदार्थांचा आस्वाद घेतात. भारतात प्रत्येक राज्यात होळी साजरी करण्याची पद्धत वेगळी असली तरी हा सण प्रेम, बंधुत्व आणि आनंदाचं प्रतीक आहे. अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लोकमत भक्तीला फॉलो करा.